नलिया आणि जैखो मध्ये देखील पाकचे ड्रोन नष्ट करण्यात आले। महत्त्वाची बातमी आहे, नलिया आणि जैखो या भागात पाकिस्तानी ड्रोन आता नष्ट करण्यात आलेले आहे। कच्छ मध्ये देखील पाकिस्तानचा ड्रोन हल्ला उधळून लावण्यात आलेला आहे। नलिया जैखोत पाकिस्तानचे ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत। भारतानं पाकिस्तानचा हा नापाक हल्ला उधळून लावलेला आहे। त्यांचे ड्रोन नष्ट केलेले आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते, श्रीनगरमध्ये 4 ड्रोन उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येते। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे ड्रोन उद्ध्वस्त केलेले आहेत। श्रीनगरमध्ये 4 ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन उद्ध्वस्त केलेले आहेत। श्रीनगरमध्ये 4 ड्रोन उद्ध्वस्त केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडनं ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 27 एप्रिलच्या पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेमुळे भारतानं 7 मेला पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर त्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर पाकिस्तानला कडक शब्दामध्ये भारताने इशारा देखील दिला होता। दहशतवादाविरोधात कुठलंच पाऊल भारत खपवून घेणार नाही अशा पद्धतीची भारताची भूमिका राहिलेली आहे। मात्र तरी देखील शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील पाकिस्तान अवघ्या काही तासातच आपल्या नापाक कुरापती करू पाहतोय आणि श्रीनगरच्या या संपूर्ण भागामध्ये पाकिस्ताननं आता ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करायला सुरुवात केली आहे। दरम्यान या नकाशाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात, जम्मू असेल, श्रीनगर असेल, अखनूर, उधमपूर, बाडमेर, कच्छ, गुजरातमधील कच्छ या भागामध्ये देखील पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। पाकिस्ताननं गोळीबार केलाय, ड्रोन हल्ले केलेले आहेत। या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला हा संपूर्ण परिसर पाहता येतोय। गुजरातमधील कच्छमध्ये देखील पाकिस्तानकडनं अशा पद्धतीनं ड्रोन हल्ले केले जात आहेत, गोळीबार केला जातोय। प्रामुख्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्तानकडनं आता अशा पद्धतीच्या नापाक कुरापती सुरू आहेत। लाल चौक भागातल्या देखील परिसरामध्ये ड्रोन हल्ले करण्यात आलेले होते। लाल चौक भागात देखील ड्रोन दिसलेले होते। लाल चौक भागातील ड्रोन आता सुरक्षा दलांनी पाडलेले आहेत। पाकिस्तान पुन्हा एकदा आगळीक करतो आहे। कुरापत्या ज्या आहेत त्या पाकिस्तानच्या सुरूच आहेत। राजस्थान बरोबरच जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये पाकिस्तान घुसखोरीचा प्रयत्न करतोय, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करतोय। मात्र आता पाकचे हे सर्व हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत। लाल चौक भागातील ड्रोन देखील पाडण्यात आलेले आहेत। श्रीनगरच्या लाल चौक भागात ड्रोन दिसलेले होते, मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हा नापाक हल्ला उधळून लावलेला आहे। हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्तानच्या नापाक कुरापती अद्यापही सुरूच असल्याचं आपण पाहतोय। शांती जपण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतावर हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर हे अधिक तीव्र आणि निर्णायक पद्धतीने दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका भारतानं मांडलेली होती। अमेरिकेनं मध्यस्थी केली। अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर अखेर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार झाले असं आपण बघितलं। त्या संदर्भात अधिकृत घोषणा देखील करण्यात आली। मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला। भारतानं कुठंच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं नाहीये, मात्र पाकिस्ताननं आपला शब्द पाळलेला नाहीये। आपल्या जुन्या सवयीप्रमाणे पाकिस्ताननं आपला शब्द पाळला नाही आणि पुन्हा एकदा त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। नालिया, जैखो या परिसरात पाकचे ड्रोन आता नष्ट करण्यात आले। कच्छमध्ये देखील पाकिस्तानचा ड्रोनचा हल्ला उधळून लावण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या नापाक कुरापती अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये। सीमावर्ती भागामध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील पाकिस्ताननं अशा पद्धतीच्या नापाक कुरापत्या सुरू केलेल्या आहेत। लाल चौक भागातील देखील ड्रोन पाडण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। आम्ही शांततेचा आणि संयमाचा मार्ग निवडला असला तरी देखील जर हल्ला झाला तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर भारत देणार ही देखील भूमिका भारतानं आधीच स्पष्ट केलेली होती। जर पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असेल तर पाकिस्तानला ज्या भाषेत समजणार त्या भाषेत उत्तर दिलं जाईल असं देखील भारतानं आधीच सांगितलेलं होतं आणि पाकिस्ताननं आपल्या जुन्या सवयीप्रमाणे हा शब्द पाळलेला नाहीये। अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी, भारत असेल पाकिस्तान असेल, शस्त्रसंधीची तयारी दर्शवली। दोन्ही देशांकडून अधिकृत त्या संदर्भात घोषणा देखील झाल्या। त्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच आपण पाहतोय अशा पद्धतीनं पाकिस्तान कुरापती करतोय। पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबत नाही आहेत। श्रीनगरमध्ये 4 ड्रोन घुसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र हे 4ही ड्रोन आपण उद्ध्वस्त केलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमकडून हे ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते।
भारतानं आजच संयम आणि शांततेचा मार्ग स्वीकारत संध्याकाळी 5 पासून सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचं जाहीर केलेलं होतं। अधिकृतपणे भारतानं आपली भूमिका जाहीर केली, मात्र त्यानंतर देखील आपण पाहतोय पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये। गुजरातमधील कच्छ असेल, जम्मू काश्मीरच्या विविध भागात देखील पाकिस्ताननं अशा पद्धतीनं ड्रोन हल्ले सुरू केलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी, अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या सतीश ढगेजी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी चर्चा करूयात। ढगेजी, स्वागत आहे आपलं झी 24 तासवर। आपण पाहतोय शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार झाले, अधिकृत घोषणा करण्यात आली, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्ताननं आपल्या जुन्या सवयीप्रमाणे कुरापती ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नक्कीच पाकिस्तानचा इतिहास पाहता जे खरोखरच आपण म्हणतो की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, तोच प्रत्यय पुन्हा एकदा आला। आणि 3 तासाच्या आतच जर अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन त्या ठिकाणी होत असेल तर पुन्हा एकदा फक्त भारताच्या समोर नाही, जगाच्या समोर पुन्हा एकदा उघड झालं की पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही। पण मला वाटतं यामध्ये एक प्रकारे जे आहेत वेगवेगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी असणार आहेत की IMF त्याचं जे एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी $1.7 बिलियन एवढ्या कर्जाचा जो हप्ता एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी ही पाकिस्तानला भेटणार होती। अमेरिकेने जे आहे पाकिस्तानला काही अटी शर्ती त्या ठिकाणी टाकल्या असतील ज्या भारताच्या अनुषंगाने ऍडव्हान्टेजेस होत्या आणि त्याच्या अनुसार हा संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानला राजी केला असेल आणि त्याच्या बदल्यामध्ये IMFच्या कडून हे असं $1.7 बिलियन कर्ज म्हणा किंवा तो हप्ता जो आहे तो पाकिस्तानला प्राप्त होईल अशा प्रकारची व्यवस्था केली असेल। हा राजकीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय होता, पण पाकिस्तानच्या लष्करामध्ये जे आहे गटातटाचं राजकारण आहे आणि असा एक ग्रुप त्या ठिकाणी असणार आहे जो एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजीला मानणार आहे। त्यांना नक्कीच हा निर्णय मान्य त्या ठिकाणी नसेल। कर्जाचा हप्ता तर मान्य करून त्या ठिकाणी घेतला आणि लगेच असा निर्णय जाहीर केल्यानंतर, अमेरिकेने या अटी शर्तीवर निर्णय जाहीर केल्यानंतर याच्या काही तासामध्येच हा पुन्हा पाकिस्तानचा जो प्रकार मागच्या 2 दिवसांपासून चालू आहे त्यालाच कंटिन्यू केलं। फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस मी म्हणेल की ही 3 तासाचा हा सुद्धा सो कॉल्ड जो स्वल्प विराम आला होता, हा पूर्ण विराम आपला दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईचा नव्हताच। हा जो स्वल्प विराम आला होता शस्त्रसंधीचा, हा 3 तासाचा पॉज जर आपण त्या ठिकाणी काढून टाकला तर कालची जी कारवाई पाकिस्तानची भारताविरुद्ध चालू होती आणि भारतानं सुद्धा जी पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी केली होती त्याचाच पुढचा अध्याय हा आज रात्री पुढे कंटिन्यू असलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। ढगेजी, मात्र शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश ज्या पद्धतीनं तयार झाले, अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच आता पाकिस्तान अशा पद्धतीच्या कुरापती करतोय। काय नेमकी आता पाकिस्तानच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते जर त्यांनी कराराचं अशा पद्धतीनं उल्लंघन केलं तर? बाकी कोणी करो की नको, सगळ्यात पहिल्यांदा जो हा भारताशी संबंधित मुद्दा आहे, म्हणून पहिली गोष्ट भारतानं म्हणजे पाकिस्ताननं जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे तर आता कुठल्याही अटी शर्ती त्यासाठी बांधील राहण्यासाठी भारत सुद्धा जे आहे त्या ठिकाणी बांधील राहायला पाहिजे, अशी कुठलीही अट शर्त आता भारतानं मांडली नाही पाहिजे। आणि ज्या प्रकारे काल आपण निर्णायक कारवाई पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी केली त्याचा पुढचा अध्याय आता आणखीन जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांना जे आहे कारवाई करण्याची मोकळीक भारताला मिळालेली आहे आणि नक्कीच तो पुढचा अध्याय जो आहे भारतानं सुरू करावा। दुसरी गोष्ट, अमेरिकेनं पाहावं की तुमच्या मध्यस्थीमुळे भारतासारखा देश जो आहे काही अटी शर्तींवर एक पाऊल मागं जायला त्या ठिकाणी तयार झाला होता आणि 3 तासाच्या आतच जर या शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान त्या ठिकाणी करत असेल तर अमेरिकेनं सुद्धा जे आहे डोळे वटारून पाकिस्तानकडे पाहण्याची गरज आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। आणि मुळातच जगातले सगळेच जे देश आहेत ते स्पष्टपणे त्यांना दिसते की आतापर्यंत भारत कसा संयमानं वागलेला आहे, कसा एक रिस्पॉन्सिबल पॉवर म्हणून वागलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं कसं बिहेवियर राहिलेलं आहे। आणि हा संघर्ष निवळण्यासाठी सुद्धा भारतानं एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय जरी त्या ठिकाणी घेतला असला तरी हे संघर्ष वाढवण्याचं काम कोण करतंय? पाकिस्तान आणि पाकिस्तानच। म्हणून ही सगळी गोष्ट जी आहे जागतिक समुदायानं सुद्धा पाहायला पाहिजे। ढगेजी, पुढचं चित्र तुम्ही कसं पाहताय? कारण थोड्याच वेळापूर्वी संध्याकाळी आपण युद्धविरामासंदर्भात चर्चा केलेली आहे, युद्धविरामाच्या चर्चा सगळीकडे सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हे चित्र उभं राहत आहे। भारत जशास तसं उत्तर देणार आहे? नक्कीच, माझ्या मते जशास तसं नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने आपण ते उत्तर त्या ठिकाणी देणार आहोत असं मला वाटतं। कारण मुख्यतः हा 3 तासाचा जो पॉज आहे शस्त्रसंधीनंतरचा तो फक्त पॉज काढून घेतला तर आतापर्यंत जशी काही कंटिन्युटी पाकिस्तानकडून सुद्धा आगळी करण्याची एक प्रकारे जे आहे भारताच्या हद्दीमध्ये येऊन घुसखोरी करण्याची एअर स्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून जी सुरू होती तीच पाकिस्तानची जी आहे कंटिन्यूड आहे। आणि भारतानं सुद्धा जी कारवाई केली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता पाकिस्तानच्या विरुद्ध भारत त्या ठिकाणी कारवाई करेल। मीनवाईल या सगळ्या कारवाया झाल्यानंतर म्हणजे या कारवाया पाकिस्ताननं सुरू केल्यानंतर हॉटलाईन वरून जे आहे DGMOचा जो
त्या ठिकाणी संवाद साधला होता आणि पाकिस्तानला अगोदर रिक्वेस्ट केल्यामुळे ही शस्त्रसंधी झाली होती. हॉटलाईनच्या माध्यमातून डीजीएमओने सुद्धा पाकिस्तानच्या डीजीएमओला हे सगळं त्या ठिकाणी कळवलेलं असणार, एक प्रकारे त्यांना सज्जड दम भरला असणार. पण हे असं करू नये. पाकिस्तानचे जे नेफेरियस डिझाईन्स आहेत, म्हणजे एकूणच पाकिस्तानची ही सगळी जी करतूत आहे ही तर सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी येते. म्हणून मला वाटतं फक्त तो 3 तासाचा पॉज जर आपण काढला, जी काही आपली कारवाई दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये चालू आहे, निश्चितच ढगेजी थोडंसं थांबवतोय. ढगे सर, तुम्हाला एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते, ती आधी पाहूयात. श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नसल्याची माहिती समोर येते. या घडीची एक महत्वाची माहिती आहे, स्फोट झालेले नाही आहेत. आता भारतीय लष्करानं स्पष्ट केलेलं आहे, एलओसीवर गोळीबार थांबलाय असं देखील लष्कराकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचे स्फोट झालेले नाही आहेत असं देखील आता भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. श्रीनगरमध्ये कुठल्याही प्रकारचे स्फोट झाले नसल्याचं भारतीय लष्कराकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल. आपण पाहतोय शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं बोललं जात होतं, मात्र श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नाही आहेत असं आता भारतीय लष्कराकडूनच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अधिकृतरित्या भारतीय लष्करानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. श्रीनगरमध्ये कुठलेही स्फोट झाले नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे एलओसीवर देखील आता गोळीबार थांबलेला आहे असं देखील भारतीय लष्कराच्या वतीनं या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणखी एक महत्वाची बातमी, पाकिस्तानकडनं आता एलओसीवर गोळीबार सुरू झालाय अशी माहिती सूत्रांनी, भारतीय सैन्य दलातल्या सूत्रांनी दिलेली आहे. जम्मू काश्मीर ते जैसलमेर भागात ड्रोनचा देखील मारा पाकिस्तानकडनं केला जातोय. कुरापतखोर पाकिस्तान पुन्हा एकदा गोळीबार करतोय. शस्त्रसंधीचं उल्लंघन पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं केलं जात आहे. ढगे सर, ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहे, काय नेमकं आपलं आकलन आहे, काय सांगाल? माझ्या मते संभ्रमाची स्थिती आहे ती यासाठी की फक्त रिपोर्ट्स नाही, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असणारे ओमर अब्दुल्ला हे जर ट्विट करून त्या ठिकाणी सांगत असतील की श्रीनगरमध्ये बॉम्ब ब्लास्ट किंवा स्फोट त्या ठिकाणी होत आहेत आणि सीज फायरचं काय झालं, तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी करणं म्हणजे नक्कीच त्याला आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यायला हवं. आणि काही ना काही प्रूफ असल्याशिवाय किंवा काही ना काही त्याचं बॅकग्राऊंड असल्याशिवाय मुख्यमंत्री जे आहेत अशा प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचं ट्विट करणार नाही. एका बाजूला ते आहे, तर दुसऱ्या बाजूला ती सूत्रांच्या माहितीच्या अनुसार तुम्ही जे सांगताय की लष्कराचं असं म्हणणं आहे की ते बॉम्ब त्या ठिकाणचे जे आहेत ब्लास्ट त्या ठिकाणी नाही. 2 मिनिटासाठी श्रीनगरची परिस्थिती अशी आहे असं जरी आपण मानलं तरी ते फक्त एक अपवाद म्हणून एका ठिकाणी झालेलं नाही. अक्रॉस एलओसी वेस्टर्न बॉर्डरवर जे आहे, गुजरातमधून तशा बातम्या येत आहेत, राजस्थानमधून त्या ठिकाणी बातम्या येत आहेत, जम्मू काश्मीरच्या इतर ठिकाणावरून सुद्धा जे आहेत अशा प्रकारच्या क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या, त्याचबरोबर ड्रोन स्पॉट केल्याच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. म्हणून हे फक्त काही एक श्रीनगरचं उदाहरण त्या ठिकाणी नव्हतं, एकूणच पाकिस्तानचा हा पॅटर्न आहे आणि त्याला जे आहे अशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचंच आहे हे यातून स्पष्ट होतं. एखादा अपवादात्मक म्हणजे श्रीनगरचा त्या ठिकाणी ब्लास्ट आणि त्या प्रकारची न्यूज हे त्याचा एक्सेप्शन असू शकतं, पण बाकीच्या ठिकाणी ऑलरेडी या सगळ्या गोष्टी होत आहेतच ना. निश्चितच हा मुद्दा देखील महत्वाचा आहे, कारण इतर भागातनं देखील बातम्या येत आहेत. थोडंसं थांबवतोय ढगे सर, एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. नगरोटामध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन आता भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. बारामुल्लामध्ये भारताकडून पाकिस्तानचे 11 ड्रोन नष्ट करण्यात आलेत. नगरोटा या परिसरात पाकिस्ताननं ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं आता हा हल्ला परतवून लावलाय आणि इतकंच नव्हे तर आता पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी ड्रोनचे तुकडे देखील करण्यात आलेले आहेत. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण चित्र आपल्या समोर स्पष्ट होतंय. अमृतसर, पठाणकोट, गुरदासपूर असेल, जालंधर असेल, भटिंडा असेल, या शहरामध्ये या परिसरामध्ये आता पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. ही आताची ताजी दृश्य आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय. अमृतसरमध्ये असेल, पठाणकोट, त्याचबरोबर गुरदासपूर, भटिंडा आणि जालंधर, पंजाब मधला महत्वाचा भाग, या सीमावर्ती भागामध्ये आता पूर्णतः ब्लॅकआउट झाल्याचं आपल्याला दिसतं आहे. कुठल्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, ड्रोन अटॅक होऊ शकतो, मिसाईल सोडलं जाऊ शकते आणि त्या भीतीनं खबरदारीपोटीच हा संपूर्ण काळजी घेतली जाते. दरम्यान या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात. श्रीनगर असेल, जम्मू, अखनूर, त्यानंतर बाडमेर, उधमपूर आणि गुजरातमधील कच्छ या भागामध्ये पाकिस्ताननं कुरापती केलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न या संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये आपल्याला झालेला दिसतोय. पाकिस्ताननं पुन्हा एकदा कुरापती सुरू ठेवलेल्या असून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. राजस्थान आणि गुजरातमधील ड्रोन भारताकडनं आता नष्ट करण्यात आले.
निश्चितच ढगे सर, आपण जे बोलत होतो श्रीनगरमध्ये देखील हल्ला झाला नसल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं असेल तरी राजस्थान आहे, गुजरात आहे, गुजरातमधील कच्छ सारखा भाग आहे, त्या ठिकाणून देखील गोळीबाराच्या बातम्या येत आहेत, ड्रोनच्या बातम्या येतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार होतं अधिकृतपणे, त्यानंतर अवघ्या काही तासामध्ये पाकिस्तानकडनंच अशा पद्धतीच्या कुरापती सुरू आहेत। घरातली भांडणं सोडवता येत नाहीयेत, एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप जो आहे त्याला सांभाळता येत नाहीये। नक्कीच, म्हणजे त्याला एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपला तर सांभाळता येतच नाही आणि त्यांचा इतका जबरदस्त पगडा लष्करावर आहे की लष्करामध्ये सुद्धा जे आहे गटातटाचं त्या ठिकाणी राजकारण आहे। मुळातच साधारणतः असं असतं की कुठल्याही देशाला एक सरकार असतं जे लोकांनी निवडून दिलेलं असतं डेमोक्रेसीमध्ये, आणि त्या सरकारच्या अखत्यारीत एक लष्कर त्या ठिकाणी काम करत असतं। पाकिस्तानचा सगळा प्रकारच वेगळा आहे, तिथे जे आहे मुख्यतः लष्कर आहे आणि ते लष्कर ठरवतं की सरकारमध्ये कोण असावं आणि कोण नसावं। पॉप्युलर लीडर असलेले इम्रान खान सुद्धा जर लष्कराच्या विरुद्ध काही भाषा त्या ठिकाणी बोलत असतील तर त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे पाकिस्तानमध्येच होऊ शकतं। आणि आज घडीला सुद्धा त्या ठिकाणचा कर्ता करविता हा शहबाज शरीफ नाहीये, तर मुल्ला मुनीर, जनरल असीम मुनीर जे त्यांचे लष्कर प्रमुख आहेत तो त्या ठिकाणी आहे। आणि तसंही आपण जर पाहिलं तर शहबाज शरीफ हे अत्यंत वीक प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी मानले जातात आणि राजकीय नेतृत्वानं हा सगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला असेल। राजकीय नेतृत्वाच्या निर्णयाला काहीही अर्थ नाही, हे 3 तासामध्येच पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्करानं जगासमोर दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळे पाकिस्तान किती फेल्ड स्टेट आहे, पाकिस्तान किती इररिस्पॉन्सिबल नेशन आहे, पाकिस्तान फक्त नावालाच लोकशाही आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुन्हा एकदा जगासमोर उघड होत आहेत। निश्चितच लष्करानं पुन्हा एकदा ओव्हर रूल केलेला आहे असंच म्हणावं लागेल। एक महत्त्वाची बातमी देखील आपल्यापर्यंत पोहोचली आहे। श्रीनगरच्या बदामी बाग या भागामध्ये 100 पेक्षा जास्त ड्रोन आढळलेले आहेत। बदामी भागातील सर्व घुसखोर ड्रोन भारतानं मात्र पाडलेले आहेत। श्रीनगरच्या बदामी बाग भागात 100 पेक्षा जास्त ड्रोन सापडलेले आहेत, मात्र स्फोट झाले नाहीत असं देखील भारतीय लष्कराकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बदामी भागातील सर्व घुसखोर ड्रोन भारताकडून आता पाडण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा पाकिस्तानचा हा नापाक हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी, भारतीय सेनेने हाणून पाडलेला आहे। श्रीनगरच्या बदामी बाग या परिसरामध्ये 100 पेक्षा जास्त ड्रोन पाडण्यामध्ये आता भारताला यश आलेलं आहे, मात्र पाकच्या कुरापती अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। ढगे सर, आपण पाहतोय सातत्यानं ड्रोन संदर्भातल्या बातम्या समोर येत आहेत। पाकिस्तानला कर्जाच्या खाईत पाकिस्तान बुडालाय, त्याला IMF कडे कर्जासाठी कटोरा पसरावा लागतोय, हात पसरावा लागतोय। अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने ड्रोन असतील, मिसाईल असतील, हे कसं काय शक्य होतंय? खरंय, मुळात याच्या मागे जे आहे माझ्या मते त्याचे 2-3 जे साथीदार आहेत त्यांचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी आहे। एक जो आहे नेहमीच त्यांना सपोर्ट करणारा चायना, हा जो आहे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची मदत इन्क्लुडिंग ड्रोन्स, चायनीज मेड ड्रोन्स हे पाकिस्तानला त्या ठिकाणी देत असतो। मागच्या काही काळामध्ये मोठ्या खेपा, कार्गो विमानाच्या माध्यमातून, त्याचबरोबर जहाजाच्या माध्यमातून तुर्कीनं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स हे ऑलरेडी पाकिस्तानला दिल्याच्या बातम्या सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत। इराणनं सुद्धा जे आहे काही अंशी पाकिस्तानला मदत केलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर पाकिस्तानकडे जे आहे अशा प्रकारे ड्रोनची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे। आणि पाकिस्तान हे जाणतो की 21व्या शतकामध्ये पारंपरिक युद्धापेक्षाही ड्रोन वॉरफेअरचा जो आहे अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे। आणि स्पेशली युद्धाच्या किंवा संघर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नक्कीच ड्रोन वॉरफेअर महत्वाचं ठरतं। आणि महत्वाची बाब म्हणजे हे सगळं जरी असलं तरी भारताने जी भूमिका घेतलेली रेसिप्रोकल, म्हणजेच पहिले पाकिस्तान कारवाई करेल, लष्करी कारवाई, आणि मग आम्ही त्याला रिस्पॉन्ड करू। म्हणजे आपण एक प्रकारे जे आहे ही भूमिका क्लिअर केली की आम्ही संयमानं घेतोय, आम्ही रेसिप्रोकल ऍक्शन करणार आहे आणि त्याचाच गैरफायदा पाकिस्तान घेतोय। आणि अशा प्रकारचे एअर व्हायोलेशन्स, त्याचबरोबर म्हणजे हवाई हद्दीमधून अशा प्रकारे ड्रोनचे हल्ले भारतामध्ये त्या ठिकाणी तो करतोय। निश्चितच आहे ढगे सर, पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरू आहेत। बदामी भागातील सर्व घुसखोर ड्रोन भारतानं आता पाडलेले आहेत। मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। आपल्याला कल्पना आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलं आणि त्यानंतर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार असल्याचं समोर आलं। अधिकृत घोषणा देखील भारताकडून, पाकिस्तानकडून करण्यात आलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प असतील, अमेरिका असेल, त्यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे दोन्ही देशांच्या चर्चेदरम्यान। नक्कीच, म्हणजे हा संघर्ष जर निवडायचा असेल तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मध्यस्थता होणार आणि त्याच अनुषंगाने हा संघर्ष निवडणार हे फक्त त्या ठिकाणी होतं। आणि डोनाल्ड ट्रम्पनं म्हणजे सगळ्यांच्या आधी अशा प्रकारचं जे ट्विट केलं की आमचे JD व्हॅन्स असतील, मार्को रुबियो असेल आणि आमच्या प्रशासनानं रात्रभर सगळे कॉल्स केले, चर्चा केली आणि त्याच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फुल आणि इमिजिएट अशा प्रकारचं सीज फायर आम्ही त्या ठिकाणी इन्शुअर करू शकलो। मग यामधून सगळ्यांच्या आधी म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या आधी जर अशा प्रकारची घोषणा ट्विटच्या माध्यमातून
डोनाल्ड ट्रम्प करत असतील तर त्याच्या माध्यमातून त्यांना दाखवायचं आहे की जगामधला कुठलाही प्रश्न असो, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे जगामधल्या कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन, तशा प्रकारचा इन्फ्लुएन्स माझ्याकडे आहे. आणि भारत पाकिस्तान प्रश्नाचं तर किंवा या संघर्षाकडे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं आणि हे जगाशी संबंधित महत्वाचे प्रश्न सुद्धा माझ्या इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून मला सॉल्व्ह करता येतात. अशा प्रकारची इमेज, अशा प्रकारचं प्रोजेक्शन त्यांना त्या ठिकाणी करायचं होतं. म्हणून माझ्या मते जे आहे त्यांनी हे सगळं अशा प्रकारचे ट्विट त्या ठिकाणी केले असतील आणि स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल. सर, ज्या पद्धतीनं अमेरिकेनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, वारंवार त्यांच्याकडनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. जर आता पाकिस्तानकडनं तो शब्द पाळला गेला नाही, त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, तर अमेरिका पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावू शकतो का, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरनं पुन्हा एकदा पाकिस्तानवर दबाव आणला जाऊ शकतो? माझ्या मते नक्कीच ते तसं व्हायलाही पाहिजे आणि अमेरिकेने जे आहे ते डोळे वटारलेच पाहिजे. कारण फक्त अमेरिकेच्या एक प्रकारे ऍक्टिव्ह भूमिकेमुळेच भारत जे आहे या शस्त्रसंधीसाठी एक प्रकारे रेडी झाला असेल. आणि त्याहून महत्वाचं, यातले जे टर्म्स अँड कंडिशन्स जे पाकिस्तानवर आपण लादणार होतो या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये आपल्यासाठी फेवरेबल अशा प्रकारचे कंडिशन्स त्या ठिकाणी आपण लादण्यामध्ये यशस्वी होणार होतो, ते फक्त अमेरिका म्हणतोय म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवला होता. पण अमेरिकेचा विश्वासच जर पाकिस्ताननं तोडला असेल तर माझ्या मते आता अमेरिकेची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पाकिस्तानला धारेवर धरण्याचं. अमेरिकेची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे जिथे त्याचा महत्वाचा रोल आहे त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला आयसोलेट करण्याचं, वाळीत टाकण्याचं आणि त्याच्यावर जबरदस्त दबाव निर्माण करण्याचं. अमेरिकेचा इतिहास पाहता खऱ्या अर्थानं तिथले लष्कर प्रमुख असतील एखाद्या देशाचे किंवा तिथलं राजकीय नेतृत्व असेल त्यावर सुद्धा जो आहे जबरदस्त पगडा अमेरिका त्या ठिकाणी त्याच्या विदेश नीतीच्या माध्यमातून टाकत असतो. पाकिस्तानवर तशा प्रकारचा जबरदस्त पगडा टाकून पाकिस्तानमधलं जे टेररिस्ट नेटवर्क आहे त्याला लगाम घालण्याची आता जबाबदारी अमेरिकेवर आलेली आहे. कारण अमेरिकेच्या मध्यस्थीनं हा सगळा प्रकार भारताने केला होता. एक प्रकारे एक पाऊल मागे येणं म्हणून तसं सुद्धा तयारी भारताने त्या ठिकाणी केली होती. पण 3 तासाच्या आत हे सगळं जर उधळून लावण्यामध्ये पाकिस्तान जर यशस्वी झाला असेल तर या पाकिस्तानला धारेवर धरण्यासाठी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही अमेरिकेची राहणार आहे. निश्चितच. त्यामुळे आता अमेरिका या संदर्भात काही कारवाई करतं का किंवा पाकिस्तानला खडे बोल सुनावतं का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एक महत्वाची बातमी समोर येते ती आधी पाहूयात. कच्छमध्ये 8 ते 10 ड्रोन्स दिसलेले आहेत. ज्या पद्धतीनं आपण बोलत होतो, पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आता पुन्हा एकदा भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत. पाकिस्तानला भारत आता जोरदार प्रत्युत्तर देखील देत आहे. गुजरातमधील कच्छमध्ये 8 ते 10 ड्रोन्स दिसलेत. या संपूर्ण भागात देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. खबरदारी घेतली जाते. संपूर्ण सीमावर्ती भागाला आधीच सुरक्षा यंत्रणेनं इशारा दिलेला होता. हाय अलर्टवर हा संपूर्ण परिसर आहे. कुठल्याही क्षणी कुठलाही हल्ला होऊ शकतो, त्यामुळे आधीच खबरदारी घेतली जाते. ब्लॅकआउट या संपूर्ण परिसरात आहे आणि याच परिसरात आता 8 ते 10 ड्रोन्स दिसलेत अशी देखील माहिती समोर येते. मात्र पाकिस्तानला आता भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. हे सर्व ड्रोन्स भारतानं आता उद्ध्वस्त केलेले आहेत. एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे हे सर्व नापाक हल्ले परतवून लावलेले आहेत. इतकंच नव्हे तर हे ड्रोन आता उद्ध्वस्त केलेत अशी देखील माहिती आहे. ढगे सर, आपण ज्या पद्धतीनं बोलत होतो केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर जो सीमावर्ती भाग आहे त्याच्यामध्ये गुजरातमधील कच्छचा देखील परिसर येतो. त्या भागात देखील पाकिस्तान सातत्यानं अशा पद्धतीनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. ड्रोन हल्ले सातत्यानं करतोय. नक्कीच. म्हणजे मागच्या दोन दिवसाचा एकूणच आपण परामर्श त्या ठिकाणी घेतला तर लेह लडाख पासून, काश्मीर व्हॅली पासून, जम्मू पासून, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ पर्यंत म्हणजे भारताच्या वेस्टर्न बॉर्डरवर अशा प्रकारे एअर स्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून पाकिस्तान जो आहे अशा कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतच आलेला आहे. आणि अधिकृतरित्या भारताच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये सुद्धा 200 ते 300 ड्रोन्स एकाच दिवशी भारतामध्ये धाडण्याचं काम पाकिस्ताननं त्या ठिकाणी केलं होतं. आणि माझ्या मते आजची कारवाई जर पाहिली, जसं सुरुवातीलाच मी म्हटलं, 5 ते 8 यामध्ये फक्त जे आहे शस्त्रसंधीशी संबंधित आपण चर्चा केली किंवा तशा प्रकारे एक प्रकारे या संघर्षाला स्वल्पविराम देण्यासाठी जी आहे पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत होतं. पण हे 5 ते 8चा संध्याकाळच्या 5 ते 8चा या शस्त्रसंधीशी संबंधित जो पॉज आहे तो जर आपण काढून टाकला तर कालची जी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होती पाकिस्तानची कुरघोडी करण्याची आणि त्याहून महत्वाचं भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून कडक कारवाई करण्याची, तोच ट्रेंड आज त्या ठिकाणी सुरू आहे. पाकिस्ताननं तो ट्रेंड सुरू केला आणि माझ्या मते तो ट्रेंड आजच्या पहाटेपर्यंत एंड भारतानं जे आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं कारवाई करून त्या ठिकाणी करावा.
निश्चितच आणि त्याच पद्धतीचं जोरदार प्रत्युत्तर देखील त्यांना दिलं जात आहे. सर्व ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केले जातात. ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत त्याच्यामधनं हे स्पष्ट होतंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ढगे सर, आपण ज्या पद्धतीनं बोलत होतो, जर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार झाले आणि त्यानंतर काही तासात ह्या घडामोडी सुरू झाल्या, ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही अगदी व्यवस्थित केला, स्वल्प विराम तुम्ही त्याला म्हणाला आहात, मात्र त्यानंतर देखील LOCवर असेल, इतर भागामध्ये असेल, पाकिस्ताननं गोळीबार सुरू केला. काय मेसेज देण्याचा प्रयत्न, पाकिस्तान याच्या मागे मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो का? आंतरराष्ट्रीय पातळीवरती आम्ही घाबरलेलो नाहीये, हा मेसेज याच्यामध्ये असू शकतो? माझ्या मते त्यामध्ये मेसेज क्लिअर आहे की आमचा भारत द्वेष जो आहे, असे कुठलेही नियम लावले, अशी कुठलीही शस्त्रसंधी केली तरी आमचा भारत द्वेष काही कमी होणार नाही. आमचा काश्मीरचा राग आळवण्याचा आम्ही काही कमी करणार नाही. आम्ही भिकेला लागलो, आम्ही उपाशी जरी मेलो तरी सुद्धा जे आहे भारताविरुद्ध आम्ही लढण्याचा प्रयत्न करणारच आहोत. ही त्याची जी भूमिका आहे आणि भारताचा संयम म्हणजे कसा वीकनेस आहे हेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या कारवाईमधून हाच मेसेज जगासमोर त्या ठिकाणी जातोय. आणि माझ्या मते आपण सुद्धा आता ही संयमाची भूमिका म्हणजे एक प्रकारे आपली जी स्ट्रॅटेजी आहे, जे 3 कीवर्ड्स आपण मागच्या काही दिवसांमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी ऐकतोय आपल्या प्रेस ब्रीफिंग मधून सुद्धा, एक म्हणजे रेसिप्रोकल नेचर, पाकिस्तान ज्या प्रकारे आपल्याशी म्हणजे कारवाई करेल त्याच प्रमाणामध्ये जे आहे आम्ही त्याच्याशी कारवाई त्या ठिकाणी करू. रेसिप्रोकल नेचर, रिस्ट्रेंड, एक प्रकारे जे आहे संयमानं आम्ही आमची भूमिका घेऊ. आणि तिसरा जो आहे लिमिटेड, अशा प्रकारची आमची ही कारवाई त्या ठिकाणी असेल. कुठेतरी सिरियसली पाकिस्तान सारख्या देशाशी जर आपण त्या ठिकाणी डील करतोय, पाकिस्तानच्या लष्कराशी डील करतोय, तर हे रेसिप्रोकल नेचर, लिमिटेड नेचर, रिस्ट्रेंड नेचर हे काही चालणार नाही. खऱ्या अर्थानं आता आरपारची भूमिका भारताला घ्यावीच लागणार आहे, ऑफेन्सिव्ह जावंच लागणार आहे. त्याच वेळेस पाक पुरस्कृत दहशतवादाला कुठेतरी आपण आडकाठी घालण्यामध्ये यशस्वी असणार आहे. ऑर अदरवाईज असे नियम, असे करार हे आपण करत राहू काही काळासाठी. जे आहे पाकिस्तान जोपर्यंत त्याचा फायदा आहे तोपर्यंत त्याला चालू ठेवेल आणि पुन्हा मागचा इतिहास पाहता जसं पाकिस्ताननं केलं तसंच पुन्हा उलटण्याचं तो काम करेल. तर याला कुठेतरी पायबंद घालायचा असेल तर पाकिस्तानपेक्षा आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आहे आता बदलण्याची गरज आहे. आणि या स्ट्रॅटेजीच्या बदलण्यामुळेच आपल्याला जे आहे जे काही आपल्याला उद्दिष्ट साध्य करायची आहेत दहशतवाद विरुद्धच्या लढाईची, ही उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतील. निश्चितच त्यामुळे आपण संयमी असलो तरी देखील जशाच तसं उत्तर देखील दिलं जाईल असं देखील सांगितलं जातं. एक महत्त्वाची बातमी येते, केंद्रीय गृह सचिव आणि IB संचालकांची बैठक, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक आहे. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडते. आता घडामोडींना, हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. केंद्रीय गृह सचिव असतील, IB संचालक असतील, त्यांची ही महत्त्वाची बैठक आहे. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक पार पडतीये आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडत आहे. गृह सचिव आणि IB संचालकांची ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. सद्यस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्या नापाक कुरापती सुरू केलेल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून असेल, पाकिस्तान पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतोय की विविध शहरांमध्ये आपण ब्लॅकआउट देखील केलेला आहे. ब्लॅकआउटचा निर्णय घेतलेला आहे. श्रीनगरमध्ये देखील आपण पाहतोय ड्रोन उडवण्यात आले, ड्रोन घुसवण्यात आलेत. अनंतनाग असेल, उधमपूर, जैसलमेर, त्याचबरोबर राजासांसी या परिसरात देखील पाकिस्ताननं घुसखोरीचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, गोळीबार केला आणि अशा पद्धतीनं ड्रोन घुसवलेत. मात्र भारतानं देखील जशाच तसं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे. भारतानं पाकिस्तानचे हे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडलेले आहेत, त्यांचे ड्रोन देखील उद्ध्वस्त केलेले आहेत. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीनं पाकिस्ताननं ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे सर्व ड्रोन आता भारताच्या सेनेनं, लष्करानं उद्ध्वस्त केलेले आहेत आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला आपण जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा नापाक प्रयत्न या ठिकाणी पाकिस्ताननं केलेला आहे. भुजमधील ड्रोन हल्ला देखील भारतानं आता उधळून लावलेला आहे. गुजरातच्या भुजमध्ये ड्रोन दिसलेत अशी माहिती आहे. मात्र भारतानं हे ड्रोन हल्ले उधळून लावलेले आहेत. ढगे सर, आपण पाहतोय एकीकडे ड्रोन हल्ले सुरूच आहेत, भारत देखील त्याला जशाच तसं उत्तर देतोय. दिल्लीमध्ये देखील आता घडामोडी वाढणार आहेत कारण गृह सचिवांची एक महत्त्वाची बैठक देखील सुरू झाली आहे. नक्कीच तुम्ही जशी बातमी दिली त्याच्यानुसार गृह सचिव त्या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि त्याचबरोबर IBचे संचालक हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. मुळात जर तसं पाहिलं तर म्हणजे हे सगळं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि बाकी बाबी मुख्यतः
इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्याशी संबंधित त्या ठिकाणी असतात. पण गृह सचिव जर अशी बैठक घेत असतील तर पहिली गोष्ट वेगवेगळ्या राज्यांमधली जी सिक्युरिटी सिच्युएशन आहे त्याचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर प्रिपेअर्डनेस हा त्या ठिकाणी पाहिला असेल, मुख्यतः सीएपीएफ आणि त्यातल्या त्यात बीएसएफ ज्याचा महत्वाचा रोल आहे इंडो पाकिस्तान बॉर्डरवर त्याच्याशी संबंधित. आणि माझ्या मते जर आयबीचे संचालक त्या ठिकाणी असतील तर अपार्ट फ्रॉम हे एअर स्पेस व्हायोलेशन्स किंवा ही सगळी शस्त्रसंधीचं जे उल्लंघन आहे त्याच्याशिवाय काही नक्कीच इंटेलिजन्स इनपुट्स असतील ज्याच्या माध्यमातून इन्फिल्ट्रेशनच्या माध्यमातून असेल किंवा सागराच्या माध्यमातून असेल किंवा इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित काही बाबी असतील. अशा इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या एजन्सीज या भारतामध्ये काही घातपात घडवण्याच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा त्यांचा करण्याचा काही प्लॅन असेल किंवा जे भारतातच असणारे जे लोकल मिलिटंट्स आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा काही कारवाई करण्याचे इनपुट्स असू शकतील. आणि माझ्या मते त्या अनुषंगाने अशी इमर्जन्सी मीटिंग अपार्ट फ्रॉम सध्या डेव्हलप होणारी सिच्युएशन जी आहे आणि बीएसएफचा जो रोल आहे त्याच्याशिवाय बाकीचेही काही इनपुट्स असू शकतील. म्हणून गृह सचिव अर्जंटली अशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी घेत असतील आणि तशा प्रकारचे निर्देश ते त्यांना देतील. सर, आज एक महत्त्वाची बातमी आलेली होती. आपण बघितलं असेल की अशा पद्धतीचं कृत्य पाकिस्ताननं जर केलं, कुठल्याही पद्धतीचं दहशतवादी कृत्य पाकिस्तानकडनं झालं तर ते ऍक्ट ऑफ वॉर म्हणून गणलं जाणार आहे. अशा पद्धतीनं भारतानं आपली भूमिका आजच स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आता या ड्रोन हल्ल्याला भारत कशा पद्धतीनं बघणार आहे? माझ्या मते नक्कीच आपली अग्रेसिव्ह भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. आणि जसा काल आपण जी सुरुवात केली होती, मी पुन्हा तेच सांगतोय की पाकिस्ताननं जो आहे कालचाच कित्ता पुन्हा गिरवण्याचा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि भारतानं सुद्धा त्याला काल जे आहे रिस्पॉन्ड त्या ठिकाणी केलं होतं. आता त्याचा पुढचा धडा भारत सुद्धा त्या ठिकाणी सुरू करेल आणि पहाटे होईपर्यंत आपण सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन काही निर्णायक कारवाई करू अशा प्रकारची मला पॉसिबिलिटी वाटते. कारण जर नियम शर्ती ज्या काही मांडलेल्या आहेत दोन्ही पार्टीजनं त्या जर मांडल्या जात नसतील पाकिस्तानच्या द्वारे तर दुसरी जी पार्टी आहे म्हणजे भारत जे आहे त्याचे सुद्धा हात मोकळे आहेत. आणि रेसिप्रोकल ऍक्शन ज्या प्रकारची ऍक्शन पाकिस्तान त्या ठिकाणी करतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ऍक्शन करण्याची क्षमता ही भारताकडे नक्कीच आहे. एका बाजूला आपल्या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आपण आपलं रक्षण करतोय जे मागच्या 2 दिवसामध्ये आपल्याला दिसलं, पण दुसरं आपल्या ऑफेन्सिव्ह स्टान्सच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा आपण खूप मोठी त्या ठिकाणी जी आहे इम्पॅक्ट त्या ठिकाणी करू शकतो. एक छोटीशी झलक आपण त्यांचे महत्वाचे स्ट्रॅटेजिक अत्यंत महत्वाचे असे जे एअरबेस होते, मग ते मुरीद एअरबेस असो किंवा रावलपिंडी मधला जो आहे नूर खान एअरबेस त्या ठिकाणी त्याच्यात असो किंवा रफिकी एअरबेस असो, त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं होतं. हे जर आपण पाकिस्तानच्या GHQ जनरल हेडक्वार्टर आर्मी हेडक्वार्टर असणाऱ्या ठिकाणामध्ये जाऊन जर आपण करू शकतो तर पाकिस्तानचा कुठलाच भाग नाही किंवा पाकिस्तानचं कुठलं स्थान नाही ज्याला आपण अटॅक करू शकत नाही. ती क्षमता नक्कीच आपल्याकडे आहे, पण ती क्षमता कधी वापरायची याचा निर्णय करण्याची गरज आहे. आणि माझ्या मते जर अशा प्रकारची आगळीक पाकिस्तानद्वारा वेळोवेळी होत असेल आणि दॅट टू एक प्रकारे तुमच्यावर विश्वास टाकल्यानंतर सुद्धा जर होत असेल तर माझ्या मते कुठेतरी रेड लाईन जी आहे आता पाकिस्ताननं क्रॉस केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आरपार जाण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की जशाच तसं उत्तर आपल्या सेनेकडून देखील पाकिस्तानला वारंवार दिले जात आहे. त्यांचे सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले जात आहेत. ज्या बातम्या आता समोर येत आहेत, पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि दुसरीकडे सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे. पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आपल्याकडनं. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नापाक कुरापती या ठिकाणी आपल्याला सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे. श्रीनगरच्या देखील दल सरोवराच्या परिसरात ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. दल सरोवर परिसरातले देखील ड्रोन आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आपण ब्लॅकआउट या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची बातमी देखील आपल्यापर्यंत समोर येते. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. अमृतसरमध्ये सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. अमृतसरमध्ये आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं होतं एअरपोर्टच्या जवळ पाकिस्तानी ड्रोन दिसल्याची माहिती आहे. अमृतसरमध्ये सायरन वाजल्यानंतर आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. सायरन वाजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरामध्ये ब्लॅकआउट केलं गेलंय. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. अमृतसर एअरपोर्टच्या जवळच आपण आता पाहतोय पाकिस्तानी ड्रोन आढळल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीचं ब्लॅकआउट करण्यात आलंय. तर दुसरीकडे आम्ही पाकिस्तान सोबत आहोत असं चीनचं स्पष्टीकरण आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना आता चीननं समर्थन दिलेलं आहे. या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल. आम्ही पाकिस्तानच्या सोबत असल्याचं चीननं स्पष्ट केलेलं आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना चीननं समर्थन दिलेलं आहे. या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अशा पद्धतीनं पाकिस्तान आगळीक करत असताना, कुरापत्या करत असताना देखील आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत असं चीननं म्हटलेलं आहे. त्यामुळे या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय.
शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं केलं. पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपला शब्द पाळलेला नाहीये. भारतानं आपला शब्द पाळलेला होता, मात्र पाकिस्ताननं आपला शब्द पाळला नाही आणि त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा नापाक कुरापती सुरू केल्यात, घुसखोरीचा प्रयत्न केला, गोळीबार केला, ड्रोन हल्ले सुरू केले आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा चीन मात्र पाकिस्तानला समर्थन देतंय. आम्ही पाकिस्तानच्या सोबत असल्याचं उघडपणे जाहीर करतंय. अमृतसरमध्ये सायरन वाजल्यानंतर आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. अमृतसर एअरपोर्टच्या जवळच हे पाकिस्तानी ड्रोन दिसलेले आहेत, मात्र आता या संपूर्ण परिसरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे. पाकच्या नापाक हरकती सध्या सुरूच आहेत. सतीश ढगे सर देखील आपल्यासोबत जोडलेले आहेतच. ढगे सर, एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. चीननं मात्र आता पाकिस्तानला समर्थन दिलेलं आहे. पाकिस्ताननं शब्द मोडला, पाकिस्ताननं आपली वाईट जी सवय आहे, जुनी जी सवय आहे, ते पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली आणि अशा परिस्थितीमध्ये चीन पाकिस्तानला समर्थन देतोय. तुम्ही कसं पाहताय चीनच्या भूमिकेकडे? दादागिरी करण्यात आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं करारांचं उल्लंघन करण्यामध्ये चीन आणि पाकिस्तान हे चचेरे मौसेरे भाई आपण ज्याला म्हणतो तसा प्रकार त्यांच्या याच्यात आहे. आणि मुळातच मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या संघर्षामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली आणि एवढा मोठा प्रश्न कशा प्रकारे मी सॉल्व्ह केला अशा प्रकारचं प्रोजेक्शन जगासमोर केलं होतं आणि अमेरिका किती महत्वपूर्ण आहे हे जगाला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मग अमेरिकेनं जर अशा प्रकारची मध्यस्थाची भूमिका घेतली असेल आणि एवढ्या मोठ्या प्रश्नामध्ये एक प्रकारे जे आहे त्यांना पॉज आणण्यामध्ये जर यश मिळालं असेल तर चीनला ते नक्कीच आवडलेलं नसणार आणि पाकिस्ताननं जर ही कुरघोडी त्या ठिकाणी केली असेल तर मग आता ही सुद्धा शंका त्या ठिकाणी निर्माण होते की इनडिरेक्टली चायनाची जी आहे या पाकिस्तानच्या लष्कराला फूस आहे का, की बाकी काही निर्णय झालेला असो आम्ही तुम्हाला सपोर्ट त्या ठिकाणी करत राहू म्हणून अशा प्रकारचे शस्त्रसंधी वगैरे वगैरे जे आहे ऑन पेपर जरी असलं किंवा बाकीचं दुसरे कोणी काही जरी म्हणत असले तरी तुम्ही तुमची कारवाई सुरू ठेवा अशा प्रकारची त्यांची फूस आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर चायनाची प्रतिक्रिया काय आली? पहिली गोष्ट मला वाटतं की अमेरिकेची यामध्ये महत्वाची भूमिका असल्यामुळे आणि अमेरिकेचा नंबर 1 चा प्रतिस्पर्धी चीन असल्यामुळे चीननं जे आहे अमेरिकेच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी अशा प्रकारचं कॉमेंट दिलं असेल. दुसरी गोष्ट, चीनचा जो आहे नक्कीच पाकिस्तान आणि भारत या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे आहे इंटरेस्ट त्या ठिकाणी आहेच, त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे त्या ठिकाणी झुंजत राहावे यामध्ये चीनचा त्या ठिकाणी फायदा आहे. आणि तिसरी गोष्ट मला या सगळ्या गोष्टीमध्ये असं वाटतं की मुळात ज्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी फेज 1 मध्ये आपण 9 टेररिस्ट हाईडआउट मध्ये जो हल्ला त्या ठिकाणी केला होता त्यावेळेसची पाकिस्तानचे स्टेटमेंट काय आहे ते बघा. पहिलंच त्या ठिकाणचं वाक्य होतं की अशा प्रकारचा भारतानं जी कारवाई केलेली आहे, जो हल्ला केलेला आहे या 9 टेररिस्ट हाईडआउटवर, इट इज रिग्रेटेबल. म्हणजे दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये जे आहे जनरलाइज स्टेटमेंट करायचे की कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्ही जे आहे त्याचा विरोध त्या ठिकाणी करतो आणि मग दुसरं सेंटेन्स म्हणजे त्यातच सोबत म्हणायचं की भारताने जी कारवाई केली, अरे आम्ही दहशतवादाविरुद्धच कारवाई केली. ऑन द कॉन्ट्ररी आम्ही कुठलंही कोलॅटरल डॅमेज होऊ नये याची विशेष काळजी घेतली. तर याला रिग्रेटेबल असायचं. या ठिकाणी जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी वेदना होण्याचं, तुम्हाला जे याच्याविषयी दुःख वाटण्याचं कारणच काय? त्याच्यामुळे ती चायनाची भूमिका पहिल्या दिवशीची आणि आजची भूमिका यामध्ये सिंक आहे, यामध्ये कनेक्ट आहे आणि यावरून जे आहे चायनाचा भारत द्वेष कसा आहे आणि या एकूण सगळ्या कॅल्क्युलसमध्ये चायना जो आहे कसा पाकिस्तानला पाठिंबा देत राहील हे पुन्हा पुढे येत आहे. सर, हाच मुद्दा पुन्हा एकदा तुम्हाला विचारायचा आहे की जर चीनची फूस असेल पाकिस्तानला, पाकिस्तान आणि भारतामध्ये अशा पद्धतीचं युद्ध घडत राहावं, हे दोन देश झुंजत राहावेत असं जर चीनला वाटतं तर त्यामागे काय नेमकं कारण असू शकते? अमेरिकेचा एक अँगल तुम्ही सांगितला, दुसरा याच्यामध्ये आणखी चीनचा काय हेतू असू शकतो? 2 महत्वाचे फॅक्टर माझ्या मते आहेत. एक जे आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अनुषंगानं ऑलरेडी 62 बिलियन 62 अरब डॉलर्स एवढं जे आहे इन्व्हेस्टमेंट चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये केलेलं, म्हणजे प्रचंड पैसा त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. आणि एवढंच नाही, अरब देशांकडून जे खनिज तेल येणार आहे ते या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून डायरेक्टली चायनामध्ये पोहोचणार आहे. और अदरवाईज त्याच्यासमोर जे एक जिओपॉलिटिक्स मध्ये आपण टर्म त्या ठिकाणी यूज करतो की स्ट्रेट ऑफ मलक्का डायलेमा, म्हणजे त्याला खूप दुरून फिरून यावं लागतं आणि त्याच्या जहाजांना त्याच्या माध्यमातून अरब राष्ट्रांमधून तेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणाव्या लागतात. मग चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चायनासाठी जे आहे अत्यंत महत्वाचं ठरणारे सगळ्याच पुढच्या गणिताच्या अनुषंगानं आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये जातो आणि भारतानं जर खरोखरच अशा प्रकारची निर्णायक भूमिका घेतली आणि पाकव्याप्त काश्मीर सुद्धा जो आहे आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये त्या ठिकाणी केला तर चायनाचं तर जे आहे सगळंच गणित त्या ठिकाणी बिघडून जाईल.
हा एक अँगल आहे. आणि दुसरा त्याहून महत्वाचा अँगल की ईस्टमध्ये म्हणजे संपूर्ण जगाच्या पूर्वेकडचे देश जर आपण कन्सिडर केले तर ज्यामध्ये चायनाही आहे आणि दुसरा जो आहे भारत, हे दोन महत्वाचे इमर्जिंग पॉवर आहेत. चायनाचं असं म्हणणं आहे की इन द ईस्ट देअर रायजेस ओनली वन सन, म्हणजे या ईस्टर्न वर्ल्डमध्ये फक्त एकच दादा आहे, एकच सूर्य त्या ठिकाणी, आणि तो म्हणजे चायना. म्हणजेच भारताचा उदय होऊ नये ही चायनाची मुख्य भूमिका आहे. मग भारताचा उदय होऊ नये, त्याला जर सप्रेस करायचं असेल, दाबायचं असेल, तर कुठेतरी त्याला झुंजवत ठेवणं, आणि त्याच अनुषंगानं पाकिस्तानला प्यादा म्हणून चायना आज घडीला वापरतोय. पाकिस्तान आणि भारत हे जर झुंजत राहिले, भारताला आपण त्या संघर्षामध्ये जर अडकून ठेवलं, अशा प्रकारच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये राहिलं, तर जे आहे चायनाला एक प्रकारे भारतावर एक प्रकारे जे आहे कुरघोडी करण्यासाठी म्हणा किंवा एक प्रकारे ऍडव्हान्टेजेस पोझिशन मध्ये राहण्यासाठी फायदा मिळू शकेल. ती दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, जर खरोखरच फुल फ्लेज वॉर पाकिस्तान सोबत जर भारताचं त्या ठिकाणी छेडलं गेलं, म्हणजे भारताचं सैन्य मॅक्सिमम जर त्याच्या पश्चिमी सीमेवर इन्व्हॉल्व्ह त्या ठिकाणी होत असेल, तर पूर्वेची आणि उत्तरेकडची जी सीमा आहे, ज्या ठिकाणी चायना आपला नेबरिंग नेशन आहे, तर चायना नक्कीच तिथून जे आहे अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये, त्याचबरोबर लडाखच्या भागामध्ये कुरघोडी करण्यासाठी त्याला पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. आणि अशा प्रकारच्या टू फ्रंट वॉरच्या सिनारिओला भारताला सामोरं जावं लागू शकतं. ही परिस्थिती चायना जाणतो. म्हणून या सगळ्या फॅक्टरचा जर एकत्रित विचार केला, तर त्यामुळे तो पाकिस्तानला जे आहे, जोपर्यंत त्याचं हित पाकिस्तान सोबत जुडलेलं आहे, भारत हा फॅक्टर जोपर्यंत आहे, तोपर्यंत आर्थिक दृष्ट्या, डिप्लोमॅटिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं, शस्त्रास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याला मदत करत राहील ही शक्यता जास्त आहे. सर, ज्या पद्धतीनं चीनचे याच्या मागे आपण बघितलं व्यापारी हितसंबंध असतील, आर्थिक हितसंबंध देखील लपलेले आहेत, दडलेले आहेत, त्यामुळेच खरं तर पाकिस्तानला अशा पद्धतीची फूस चीन सातत्यानं लावतोय. मात्र अशा काळामध्ये जेव्हा दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, भारत आणि पाकिस्तान सारखे, चीन सरळ उघड जर पाकिस्तानला पाठिंबा देत असेल, तर भारतासोबतचे देखील आपले संबंध बिघडू शकतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होऊ शकतं. याचा कुठेतरी चीनला फटका बसणार नाही येत्या काळात? भूमिका त्या ठिकाणी त्याच्यात आहे, पण जनरलाइज स्टेटमेंट तर त्यानं दिलंच ना, की बाबा दहशतवादाचा जो आहे, दहशतवादाचा आम्ही खंडन करतो, पण ते जनरलाइज स्टेटमेंट आहे. तुमची उक्ती आणि कृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर त्या अनुषंगाने हे खरं आहे, पण मग याचा सगळ्याच गोष्टी ज्या 100% चायनाच्या काही फेवरच्या होऊ शकत नाही. म्हणून त्यातला जो मध्य पॉइंट आहे तो चायना त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल, की आम्ही तर बाबा दहशतवादाविरुद्धची भूमिका घेतलेली आहे, पण चायना आमचा मित्र आहे म्हणून आम्ही सपोर्ट करणार. आणि दुसऱ्या बाजूला जे आहे भारतासोबतचे जे आहेत व्यापारी संबंध सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारत महत्वाचा आहे आणि सामरिक अनुषंगाने जे आहे पाकिस्तान महत्वाचा आहे. या दोन्ही डगरीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये चायना त्या ठिकाणी करू शकतो. निश्चितच दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न चीनच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आणि दुसरीकडे आता पाकिस्तानच्या देखील कुरापती सुरूच आहेत. या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद सतीश ढगे सर. तुम्ही जोडला गेलेला होतात.